हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सकाळची स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात आधी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजेच मला पिण्यासाठी, आणि त्यानंतर स्वयंपाकामध्ये करायची होती फ्लॉवरची भाजी आणि पनीर। तर या इथे फ्लॉवरची भाजी मी आधी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि त्यानंतर ती शिजायला ठेवून देणार आहे, कारण की फ्लॉवरला एक वेगळ्या प्रकारचा वास असतो आणि ज्यावेळेस आपण ती धुवून घेऊ त्यावेळेस त्याचा वास हा निघून जातो। तसेच घरी केलेलं पनीर सुद्धा मी वरती काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर सगळे उठल्यानंतर दिवाणच्या घडी म्हणजे जे अंथरूण आहे त्याची घडी वगैरे करून घेतली, कारण की बराच वेळ बाकीची कामं होईपर्यंत मला अंथरूण तसं ठेवणं आवडत नाही। आणि मग झाडून वगैरे घेईपर्यंत आपला फ्लॉवर देखील छान असा शिजला होता। तसेच पनीरची निम्मी अर्धी तयारी झाली होती। तर आता सगळ्यात आधी मी फ्लॉवरची भाजी करून घेणार आहे। फ्लॉवरची भाजी करण्यासाठी या इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यानंतर जिरीची फोडणी देऊन हळद टाकली आणि आपले जे मसाले आहेत तेच टाकले। फ्लॉवरची भाजी करण्यासाठी कांदा लसूण मसाल्याने खूपच छान अशी चव येते। तर अगदी कोणत्याही वाटणाचा न वापर करता मी फ्लॉवर करून घेतलेला आहे आणि वाटणाचा फ्लॉवर करण्यापेक्षा असाच तिखट मिठात परतलेला फ्लॉवर खायला खूप छान लागतो। तर आता या इथे मी फ्लॉवर छान असा परतून घेतला ना, त्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मीठ आणि कोथिंबीर। तर आज आपल्या घरात घरी नवीन सदस्याचं आगमन होणार आहे। तर तो सदस्य कोणता आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपली फ्लॉवरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। त्यानंतर एकीकडे चहा सुद्धा ठेवला होता आणि त्यानंतर पनीरची भाजी करून घेतली आणि वार होता शुक्रवार आणि मिस्टर गेले होते यवतला, तर त्यांनी वडा सॅम्पल आणलं होतं। त्यानंतर रानात देण्यासाठी मी हा डबा तयार केला, त्यामध्ये फ्लॉवरची भाजी आणि पनीरची भाजी आणि चपात्या असं भरलं होतं। भाकरी सुद्धा होत्या। नवीन सदस्य म्हणजेच आम्ही आणलेली आहेत बकरी। तर जोड व्यवसाय हा चांगला आहे, एकीकडे घरची कामे पण होतात आणि प्लस म्हणजे जे शेतातलं आपल्या खाद्य आहे ते सुद्धा वाया जात नाही। त्यानंतर दुपारी 3-3:30 वाजता साई आल्यानंतर छान असा वडा सॅम्पलचा नाश्ता केला आणि हे असंच होतं पावसाळ्याचं। घडीत ऊन पडतं तर घडीत पाऊस येतो, त्यामुळे कपडे हे असेच घरात टाकावे लागतात। आणि शुक्रवार आहे म्हटल्यावर नॉनव्हेज हे केलं जातच। तर म्हणजे आमच्या इथं तरी नॉनव्हेज खाणारे खूप प्रेमी आहेत, तर मासे केले होते। तर याच्या आधी मी माशाची रेसिपी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आपला जो दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी, त्या चॅनलवर। तर या इथे मी आता मासे तयार करून घेत आहे। हे मासे आणल्यानंतर स्वच्छ असे धुवून घेतले जातात, म्हणजेच जे आपलं बाजरीचं पीठ असतं त्याने किंवा मिठाच्या पाण्याने ही मासे आपल्याला स्वच्छ धुवावे लागतात। त्यानंतर तेलामध्ये सगळे मसाले घालून हे मासे सुद्धा घालून घेतले। आता हे मासे आपल्याला जे मसाल्यात छान असे परतल्यानंतर पुन्हा काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला त्याचा रस्सा तयार करून घ्यायचा आहे। तर मासे काढल्यानंतर मी परत त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि जे वाटण केलं होतं म्हणजे आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा आणि हरभरा डाळ याचं, तर ते वाटण छान असं तळून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा त्या तेलामध्ये मी परतून घेतलं आणि आता त्यामध्ये पाणी घालून घेतलं। छान अशी कोथिंबीर घालून ज्यावेळेस ते चांगलं उकळेल त्याच वेळेस आपल्याला त्यामध्ये मासे सोडून घ्यायचे, कारण की मासे हे लगेच शिजतात। आता मासे फ्राय करण्यासाठी मी सेम प्रोसेस केलेली आहे। तेल गरम केलं आणि त्यामध्ये सगळे मसाले घालून घेतले।
मासे फ्राय करण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण उशीर सुद्धा झाला होता, त्यामुळे मी अशी शॉर्टकटची पद्धत वापरून पटकन स्वयंपाक तयार केला. तर यामध्ये मासे सोडून आपल्याला त्याच्यावर गॅस बारीक करून झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजेच सावकाश ते मासे छान असे शिजतील. तर या इथे तुम्ही पाहू शकता आपले मासे शिजून तयार झालेले आहेत. आता वरून टाकलेली आहे कोथिंबीर. तसेच एकीकडे आपली रस्सा भाजी सुद्धा तयार झालेली आहे. आता पटकन भाकरी करून घेते. त्यानंतर एवढा पाऊस झाला की शूट करायलाच टाइम नाही भेटला. मग या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी आहे ते कंटिन्यू केलेला आहे. तर पावसाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यावर आपल्याला जो भुईमूग काढलेला आहे तो कसा तरी वाळवावाच लागतो, कारण की घडीत पाऊस येतो तर घडीत ऊन पडतं. तसेच साईची दवाखान्याची वारी पण चालूच आहे. साईला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. मग बाहेर गेलोच होतो तर लागले हात फॉल पण घेऊन आले, कारण की बऱ्याचशा साड्या फॉल पिकोसाठी आलेल्या होत्या. त्यानंतर त्याचं जे शाळेचं जे काही साहित्य आहे, बूट वगैरे, ते सुद्धा त्याच्यासाठी आणलं. आणि त्याचा लवकरच बर्थडे सुद्धा आहे, तर त्यासाठी आम्ही केकची ऑर्डर देण्यासाठी गेलो होतो केक शॉपमध्ये. तर घरी येतानाच हे छान असं वातावरण झालेलं आहे. जमिनीवर खूप सारी अशी हिरवळ आणि ढगामध्ये, आभाळामध्ये छान असं ढग आलेले आहेत. ज्यावेळेस आम्ही घरी आलो त्यावेळेस भरपूर असं ऊन होतं आणि शेंगा सुद्धा बऱ्याचशा अशा आपल्या वाळल्या गेलेल्या आहेत. तर आता लहान मुलांना प्राणी हे खूप आवडतात, मग ते कोणतेही असो. तर साईचं सुद्धा मग त्याच्या जे लहान लहान मित्रमैत्रिणी आहेत त्यांना घेऊन तो शेळ्या चरण्यासाठी घेऊन जात होता, म्हणजेच अगदीच दारातच. आणि याच्यावरून या दोघांची भांडणं की मी धरू का तू धरू. तर ही जी मुलगी आहे ती शेजारचीच आहे आणि ती सुद्धा साईसोबत जी बकरी आहे ती धरू लागत होती. आणि त्यांना खाऊ मात्र देत नाहीत, त्यांना ओढायचीच त्यांची घाई असते. त्यानंतर अगदी पावसाचं वातावरण झालं आणि अचानक आला पाऊस. तर असंच होतं, शेंगा काही नीट वाळत नाही, कारण की पावसाचे दिवस आहेत. मग जो तळवट आहे तो तसाच त्याच्यावर झाकला, कारण की एवढ्या शेंगा गोळा करणं होत नाही. आणि मग पाऊस आला होता. मग संध्याकाळी छान अशी कोथिंबिरीची वडी सुद्धा केली. कोथिंबिरीच्या वडीची रेसिपी आपलं दुसरं चॅनल आहे त्याच्यावर अपलोड केलेली आहे. कोथिंबीर ही आपल्या रानातलीच आहे. ती स्वच्छ आणल्यानंतर स्वच्छ धुतली, कारण की त्याला माती ही भरपूर असते. त्यानंतर बाजरीच्या पिठानेच केली होती, बाजरीच्या पिठाचा वापर करून, कारण की बेसन पीठ दरवेळेस बेसन पिठाची आपण करतो, तर यावेळेस म्हटलं दुसरं नवीन काहीतरी ट्राय करूयात. तर बाजरीचं पीठ वापरून या इथे कोथिंबिरीची वडी तयार केली होती. जर अजूनपर्यंत आपला दुसरा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि कोथिंबिरीची वडी म्हणजेच अगदी झणझणीतच छान लागते. त्यासाठी भरपूर असा मिरचीचा ठेचा सुद्धा घातला होता. आणि हे पीठ व्यवस्थित मळून त्याच्या अशा ज्या लाट्या आहेत त्या करून घेतल्या वड्या तयार करण्यासाठी. आता हे आपल्याला छान असं शिजवून द्यायचं आहे. जेवढं ते व्यवस्थित शिजेल तेवढी ती वडीचे कापे छान पडतात. आणि वडी केली होती म्हणून छान असं फोडणीचं वरणच केलं. तोपर्यंत आपल्या ह्या वड्या शिजून तयार झालेल्या आहेत. तेव्हा चांगल्या गार होतील तेव्हाच मी त्या कट करून घेणार आहे. आणि हे जी लिंब आहेत ते आपल्या झाडाचेच आहेत, ते तोडून आणले होते. तर अशा ह्या वड्या आपल्या छान असे त्याचे काप सुद्धा तयार झाले, म्हणजे फुटल्या नाहीत. तर आता ते आम्ही छान अशा तळून घेते. बाजरीचं पीठ टाकल्यामुळे या वड्या आपल्याला बारीक गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या आतमध्ये शिजल्या जातील.
तर या इथे तुम्ही पाहू शकता खरपूस आपल्या वड्या तळून आता तयार झालेल्या आहेत. डिशमध्ये काढल्याबरोबर त्या लगेच पोटात सुद्धा गेल्या, कारण की बाहेर छान असा पाऊस पडत होता आणि सगळे घरीच होते. त्याच्यामुळे गरम गरम वड्या झाल्या की सगळ्यांनीच खाऊन घेतल्या. तर आता राहिलेल्या सगळ्या वड्या मी अशा तळून घेत आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.